सगळ्यांसाठी। आणि म्हणजे त्या आपल्याच आहेत पण तरी पण आपल्यामध्ये येऊन त्यांनी आज दादांना आपल्यासमोर उभं केले आणि दादा आपलेच आहेत। अशा या आज इथे आलेल्या कल्पनाताई आढळराव पाटील आणि आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या आशाताई भुसके, अर्चनाताई, आदरणीय सभापती आणि इथे जमलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि माझे सगळे शिवसैनिक, नारायणगावकर महिला आणि बंधूंनो, आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि यांना म्हणजे आपल्यालाच आपण पाठिंबा दर्शवला आहे आणि मी त्यांना शब्द देते की या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून तर दादाच येणार आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही। कारण की आपल्या मागे आपल्या संस्कृती आहे। आणखी मी एकच सांगते की आपल्या पुढे जे असतं, आपल्या पुढ्यात जे मांडलेलं असतं ती प्रकृती असते आणि आपल्या ताटात दुसऱ्यांचं ओढून घ्यायचं ती विकृती असते आणि आपल्यातलं अर्ध दुसऱ्यांना द्यायचं ती संस्कृती असते। आणि ही संस्कृती आपल्याला नानांनी शिकवली, आशाताईंनी शिकवली आणि आपले मेन मार्गदर्शक आढळराव पाटील यांनी शिकवली। त्यामुळे आपल्याला संस्कृती बरोबर जायचंय आणि आपल्याला 3 तासाचा अभिनेता नसून 24 तास आपल्या पाठीमागे उभा राहणारा नेता हवा, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। त्यामुळे मी आभार मानताना एवढे सांगते की आमचा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा आहे आणि आम्ही पण प्रचारामध्ये सक्रिय आहोत। त्यामुळे एवढं सांगून मी इथे थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।